आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार आहे। थोड्याच वेळामध्ये मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। देवरा यांच्यासोबत 10 माजी नगरसेवक, 20 पदाधिकारी, 15 महत्त्वपूर्ण व्यापारी संघटना आणि 450 कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये सामील होणार आहेत। भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत वर्षा या निवासस्थानावरून थेट जोडले गेले आहेत। भूषण, आपण मगाशी सुद्धा चर्चा केलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्ते सुद्धा पोहोचलेले आहेत। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? नक्कीच तृप्ती, एकंदर पाहिलं तर सध्या आपण वर्षा बंगल्यावर जिथे मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसमधून राजीनामा दिलेला आहे, ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत। एकंदर मोठी गर्दी आपल्या इथं वर्षा बंगल्यावर सध्या पाहायला मिळत आहे। अनेक शिवसैनिक, अनेक कार्यकर्ते, अनेक काँग्रेसचे पदाधिकारी ज्यांनी आज काँग्रेसमधून देखील राजीनामा दिला आहे ते देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, एकंदर आज मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत, काय सांगाल, काय भावना तुमच्या मनात? खास करून आज मिलिंद देवराजी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यात प्रवेश करत आहेत। आम्हाला सर्व दक्षिण मुंबईमधल्या सर्व कार्यकर्ते आम्ही उत्साहात आहोत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे की आज भारत जोडो यात्रा निघाली, नेमका हाच मुहूर्त निवडला आहे अपशकुन घडवण्यासाठी, म्हणून आज पक्षप्रवेश होतोय। असं काय नाही हो, आता विरोधक काही बोलतील, पण खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती पण अनेक वर्ष अन्याय झालेला आहे, त्यांना न मिळणं असे अनेक प्रकार झालेले आहेत। म्हणून आज त्यांनी या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश घेतलेला आहे। आम्ही सर्व आनंदी आहोत, सर्व कार्यकर्ते उत्साहाने आहात। तर एकंदर संपूर्ण आज कार्यकर्त्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचा कार्यकर्ते स्वतः सांगत आहे। एकंदर मोठी गर्दी सध्या आपल्याला वर्षा बंगल्यावर पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर अनेक महिला, अनेक लहान मुलं, अनेक पदाधिकारी देखील इकडे उपस्थित आहेत। मोठी गर्दी वर्षा बंगल्यावर सध्या पाहायला मिळत आहे। आणि आज स्वतः मिलिंद देवरा हे आज शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। साधारण दक्षिण मुंबईची जी लोकसभा मतदारसंघाची जागा आहे, ती जागा उमेदवारी या समोर जागेबद्दल मिळावी, एकंदर अशी प्रकारे ही संपूर्ण मागणी पाहायला आपल्याला मिळत आहे। आणि त्या संपूर्ण मागणीच्या आधारे ही संपूर्ण हा पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम हे सध्या वाजायला सुरुवात झालेली आहे। नक्की तृप्ती, निश्चितच तुमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या भूमिका मांडतात। मिलिंद देवरा यांच्यासोबत ते सुद्धा तिकडे उपस्थित झालेले आहेत। मात्र मिलिंद देवरा यांनी ट्विट केलेलं आहे, 55 वर्षांचा काँग्रेस सोबतचा प्रवास इथे थांबवतोय आणि ते विकासाच्या सोबत जाणार, अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे। तिथल्या उपस्थित कार्यकर्त्यांना विचारा की आता काँग्रेसची भूमिका सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, त्यांच्या काय भावना आहेत। मिलिंद देवरा यांनी 55 वर्षाचा जो काँग्रेसचा प्रवास आहे तो सोडत असल्याचं सांगितलेलं आहे आणि आता यानंतर ते शिवसेनेचा विचार सोबत घेणार आहेत। चर्चा सुरू होती की मिलिंद देवरा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, त्या चर्चेला अधिकृत अशी पुष्टी त्यांनी स्वतः दिलेली आहे। आणि एकंदर त्यांनी आज ट्विट करून आपला काँग्रेसचा राजीनामा हा जाहीर केला आणि एकंदर संपूर्ण आज जर पाहिलं तर एकदम मोठा पक्षप्रवेश होतो आहे। आपण या देखील भावना आपण त्यांची जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, एकंदर आज मिलिंद देवरा यांनी सकाळी ट्विट केलं, ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की 55 वर्षाचा जो आपला परिवाराचा संपूर्ण जो नातं होतं काँग्रेसशी त्या संपलेलं आहे, कसं पाहता एकंदर ट्विटकडे? त्यांचे बरं, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, महादेव बाजीराव सांगळे, दक्षिण मुंबईमधून। त्यांनी जे निर्णय घेतला तो योग्य निर्णय घेतला। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईची जागा जी यांनाच मिळेल का, आपल्याला अपेक्षा आहे का? 100% त्यांनाच जागा मिळेल। शिंदे गटात आम्ही 100% ती सीट लढवू। तर एकंदर त्यांना 100% ही जागा जी आहे ती दक्षिण मुंबईची लोकसभा मतदारसंघाची जागा निश्चित अशा प्रकारे कार्यकर्ते विश्वास देखील व्यक्त करत आहेत। तृप्ती, संपूर्ण या माहिती संदर्भात धन्यवाद आणि या बातमी संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।